वेव्सची ओळख झाल्यानंतर, इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण वेव्सच्या प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर कुठल्या प्रॉपर्टीज बघणार आहोत वेव्सच्या? तर द कॉमन प्रॉपर्टीज ऑफ वेव्स, जे महत्त्वाचे प्रॉपर्टीज आहेत, जे गुणधर्म आहेत. प्रॉपर्टीज म्हणजे गुणधर्म. तर जे कॉमन प्रॉपर्टीज आहेत, ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह, म्हणजे वेव्हचं ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, वेव्हची वेव्हलेंथ म्हणजे काय, लॅम्बडा, त्याला लॅम्बडानी डिनोट करतो, ॲम्प्लिट्यूडनी कॅपिटल एनी डिनोट करतो. त्यानंतर वेव्हचा पिरियड म्हणजे काय, टाईम पिरियड म्हणजे काय वेव्हचा, आणि वेव्हची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, ह्या 4 महत्त्वाचे प्रॉपर्टीज आहेत. त्याबरोबरच डबल पिरियॉडिसिटीसुद्धा आपण डिस्कस करणार आहोत ॲज अ प्रॉपर्टी. आणि वी वुड ऑल्सो डिस्कस वेलॉसिटी ॲज अ प्रॉपर्टी, आणि फेज डिफरन्स ॲज अ प्रॉपर्टी. ओके. तर सुरुवातीला काही प्रॉपर्टीज आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, व्हॉट इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह. ॲम्प्लिट्यूड ऑफ अ वेव्ह मोशन इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ऑफ द मीडियम थ्रू विच द वेव्ह इज प्रोपोगेटिंग. म्हणजे सपोज असं धरूया की ही वेव्ह आहे, ही तिची मीन पोझिशन आहे, ओके. तर या मीन पोझिशनमधनं किंवा रेस्ट पोझिशनपासनं हे जे पार्टिकल आहे, हे पार्टिकल डिस्प्लेस होतात. इथून इथपर्यंत इथे गेला तो पार्टिकल वेव्हमध्ये, इथून इथे आला, म्हणजे हे डिस्प्लेसमेंट चालू असतं. तर याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठे आहे, तर हे झालं त्याचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. इज दिस. सो दिस मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल, हे पार्टिकल जे डिस्प्लेस होतात त्याचं जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट घेतलं तर त्याला आपण ॲम्प्लिट्यूड असा शब्द वापरतो. तर मला वाटतं ॲम्प्लिट्यूड आपल्याला समजलं आहे. व्हॉट इज ॲम्प्लिट्यूड. आता वेव्हलेंथ म्हणजे काय, सो ॲम्प्लिट्यूड इज ए. आता वेव्हलेंथ म्हणजे काय, वेव्हलेंथसुद्धा अगदी सोपं आहे समजायला. तर वेव्हलेंथ इज अ डिस्टन्स, ॲम्प्लिट्यूड इज द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल थ्रू द वेव्स, आणि लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट आहे. सो वेव्हलेंथ इज व्हॉट, वेव्हलेंथ इज द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह पार्टिकल्स. म्हणजे तुम्ही जर ही वेव्ह घेतली अशी आणि 2 सक्सेसिव्ह पार्टिकल, म्हणजे ही एक पार्टिकल आहे, ओके, आणि आता हे परत आपण ही वेव्ह अशी सुरुवात होईल, तर ही एक पार्टिकल आहे. तर हे जे 2 सक्सेसिव्ह पार्टिकल्स आहे हे सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये. का, कारण ही पोझिशन आणि ही पोझिशन ह्या पार्टिकलची सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये आहे. किंवा ही घेतली आणि ही घेतली, सो दे आर इन द सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. तर ह्या दोघांमधलं जे अंतर आहे, दॅट इज नोन ॲज द वेव्हलेंथ लॅम्बडा. ओके. सो सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये असणारे पार्टिकल्स, सक्सेसिव्ह म्हणजे एका मागोमाग एक असलेला, म्हणजे हा पार्टिकल आणि हा पार्टिकल एका स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये आहे, हा पार्टिकल आणि हा पार्टिकल एका स्टेट ऑफ व्हायब्रेशनमध्ये. त्या दोघांमधलं जे अंतर आहे दॅट इज नोन ॲज द वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. ओके. सो दिस इज ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह, दिस इज द वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. पिरियड म्हणजे काय, तर एक कम्प्लीट व्हायब्रेशन होण्यासाठी पार्टिकलला जो वेळ लागतो दॅट इज नोन ॲज द पिरियड ऑफ द वेव्ह, दॅट इज कॅपिटल टी. आणि पिरियडलाच लागून फ्रिक्वेन्सी आहे. तर किती व्हायब्रेशन्स एका सेकंदामध्ये होतात, तर दॅट इज अ फ्रिक्वेन्सी. ओके. म्हणजे पिरियड आणि फ्रिक्वेन्सी रिलेटेड आहे. व्हॉट इज पिरियड, पिरियड म्हणजे एक व्हायब्रेशन होण्यासाठी किती वेळ लागतो, 1 व्हायब्रेशनसाठी किती वेळ लागतो, दॅट इज द टाईम पिरियड, किंवा नुसतं त्याला पिरियड असं म्हणतात. आणि एका सेकंदामध्ये किती व्हायब्रेशन्स होतात,
किती व्हायब्रेशन्स होतात, दॅट इज नोन ॲज द फ्रिक्वेन्सी. दॅट इज नोन ॲज द फ्रिक्वेन्सी. ओके, सो हा मूलभूत फरक आहे दोघांमध्ये, टाइम पिरियडचा आणि फ्रिक्वेन्सीचा. सो फ्रिक्वेन्सी ऑफ अ वेव्ह इज नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म्ड बाय द पार्टिकल इन 1 सेकंड एव्हरी सेकंड. व्हायब्रेशनचे जे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे ते हर्ट्ज आहे, HERTZ, हर्ट्ज, आणि त्याचं शॉर्ट फॉर्म आहे HZ. हा त्याचा सिम्बॉल आहे, शॉर्ट फॉर्म आहे हर्ट्जचा. आणि फ्रिक्वेन्सीला N इज इक्वल टू 1/T. T इज द पिरियड आणि N इज द frequency, number of vibrations. Okay, so these are the 4 important properties. Okay, आता डबल पिरियोडिसिटी म्हणजे काय, तर वेव्स पोसेस डबल पिरियोडिसिटी म्हणजे काय, तर ॲट एव्हरी लोकेशन द वेव्ह मोशन रिपीट्स इटसेल्फ ॲट इक्वल इंटरवल्स ऑफ टाईम. म्हणजे इक्वल इंटरवल ऑफ टाईममध्ये तिचं जे मोशन आहे प्रत्येक लोकेशन, म्हणजे हे एक लोकेशन घेतलं तर तिथे वेव्ह मोशन रिपीट होत राहतं एक ठराविक अंतराने. ओके, सो सिमिलरली ॲट एनी गिवन इन्स्टंट, म्हणजे जसं एव्हरी लोकेशनला वेव्ह मोशन रिपीट होतं, तसं प्रत्येक सेकंदाला द फॉर्म ऑफ वेव्ह रिपीट्स ॲट इक्वल डिस्टन्सेस. त्याच्यामुळे वेव्ह ही रिपीट होणारी गोष्ट आहे. सो इट इज पिरियॉडिक इन स्पेस, म्हणजे ती ठराविक वेळेनंतर रिपीट होती, म्हणजे ती स्पेसमध्ये एक ठराविक अंतराने परत ती तशी येते. सो इट इज पिरियॉडिक इन स्पेस. इन दिस वे म्हणजे ती इट इज डबली पिरियॉडिक, म्हणजे इट इज पिरियॉडिक इन टाईम, म्हणजे टाईमने एक ठराविक टाईम नंतर पण ते रिपीट होते आणि एका ठराविक स्पेस म्हणजे ठराविक लोकेशनला पण ती रिपीट होते. सो वेव्ह इज पिरियॉडिक इन टाईम, म्हणजे ही दिस इज 1 and it is periodic in space, this is 1 + 1 is 2, it is double, so it is double periodicity. Okay, so why is wave double periodicity? Because it is doubly periodic, it is periodic in time, that is एका ठराविक अंतरानंतर ती वेव्ह रिपीट होते, ठराविक वेळेनंतर ती रिपीट होते, दॅट इज पिरियॉडिक इन टाईम. आणि ठराविक लोकेशनला ती परत रिपीट होते, दॅट इज इट इज पिरियॉडिक इन स्पेस. ओके, इट इज पिरियॉडिक इन स्पेस. At any given instant, the form of wave repeats at equal distances. Okay, distances एक ठराविक अंतरानंतर ती रिपीट होते, दॅट इज पिरियॉडिक इन स्पेस. एक ठराविक टाइम इंटरवल नंतर ती रिपीट होते, दॅट इज इट इज पिरियॉडिक इन टाइम. ओके, व्हॉट इज पिरियॉडिक इन टाइम? ठराविक टाइम इंटरवल नंतर रिपीट होते. व्हॉट इज पिरियॉडिक इन स्पेस? ठराविक डिस्टन्स नंतर ती रिपीट होते. अँड इट इज डबली पिरियॉडिक, म्हणजे इट इज पिरियॉडिक इन टाइम ॲज वेल ॲज पिरियॉडिक इन स्पेस.